एका साडीच्या पदरापासून आपण ही पिशवी रेडी केलेली आहे, शॉपिंग बॅग रेडी केलेली आहे। 2 कलरमध्ये 2 कॉम्बिनेशनमध्ये किती सुंदर आणि छान दिसत आहे। सेम शॉपिंग बॅग तुम्हाला पण स्टिच करायची असेल तर चला मग बघूया आपण कशी स्टिच करायची। हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता। सगळ्यांना जय श्रीराम। तर मैत्रिणींनो, हे आहे साडीचा जे पदर असतो तो। तर साडीच्या पदरापासून आपण छान अशी छोटीशी मिनी बॅग रेडी करणार आहोत, बिना फॉर्म, बिना अस्तर, बिना चेनची। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी असे 2 पीस कट करून घ्यायचे आहे। त्याचं मेजरमेंट आहे, हे 2 पीस आहेत, तर त्याचं मेजरमेंट 18 इंच याची रुंदी आहे आणि 12 इंच याची लांबी आहे। त्याच्यानंतर हे आपण पदराचाच काठ आहे, 2 कलरमध्ये होता, त्याचे आपण हे 2 पीस कट केलेले आहे छोटेसे। याची रुंदी जी आहे ती आहे 3 इंच आणि याची उंची जी आहे ती आहे 10.5 इंच। असे 2 पीस आपण हे कट केलेले आहे। त्याच्यानंतर आपण हे त्याच्या खाली लाइनिंगसाठी किंवा अस्तरसाठी सेम साईजचे हे 2 पीस अजून कट केलेले आहेत। हे आपण जे बेल्ट रेडी करणार आहोत आपल्या बॅगेला, त्याचे हे 2 पीस आहेत। तर याची उंची जी आहे ती आहे 17 इंच आणि याची लांबी जी आहे ती आहे 4 इंच। असे हे एवढे पीस आपल्याला आधी कट करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आता आपण याची स्टिचिंग करणार आहोत। हे बघा, हे 2 पीस जे आपण कट केलेले आहेत बॅगेसाठी, ते आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आहेत। फोल्ड करून घेतल्यानंतर ही जी खुली बाजू आहे त्या बाजूने आपल्याला बरोबर 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे। या कोपऱ्यातून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे। 1.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। गोलाकार दिल्यानंतर आपले कापड एकसारखे करून घ्यायचे। गोलाकार दिल्यानंतर हे आपण कटिंग करून घेणार आहोत। हे बघा, दोन्ही कोपरे आपले असे गोलाकारमध्ये कट झालेले आहेत। इथे जर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल आकार, तर थोडा अजून राऊंड शेप करून घ्यायचा। त्याला अजून राऊंड शेप दिलेला आहे। आता याला आपण साईडला ठेवून घेऊ। आधी आपण याचे बेल्ट रेडी करून घेऊया। बेल्ट रेडी करून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो कापड आहे तो घ्यायचा आहे आणि त्याला असं आतमध्ये दुमडायचं आहे। दुसरी बाजू पण आतमध्ये दुमडायची आहे आणि ते असे एकावर एक ठेवून घ्यायचे आहे आणि त्याला स्टिचिंग करून घ्यायचं। आपल्या घरात बरेच असे कापड असतात जे आपण फेकून देतो, तर त्याच कापडापासून आपण छान छान क्रिएटिव्ह गोष्टी रेडी करू शकतो। हे जे हँडल असतात ना, ते थोडे ब्रॉडच करायचे असतात, कारण ब्रॉड बेल्टचे असतात ते छान पण दिसतात। आपल्याला दुसऱ्या साईडला पण स्टिचिंग एकदम काठावरती शिलाई लावायची आहे आणि हे बेल्ट जे आहे ते रेडी करून घ्यायचे। ते धागेदोरे असतील ते कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर दुसरा बेल्ट सुद्धा आपण तसंच रेडी करून घेणार आहोत। एक फोल्ड करायचा, त्यावर दुसरा फोल्ड करायचा आणि दोन्ही फोल्ड एकावर ठेवून घ्यायचे। आता आपले हे दोन्ही जे हँडल आहेत ते स्टिच करून रेडी झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, दोघांची उंची व्यवस्थित मोजून घ्यायची। तर सेम आहे। आता हे जे आपले समोरचे पार्ट आहे जे आपण बॅगेला आपल्या अटॅच करणार आहोत, तो पार्ट घ्यायचा आहे, हा उलट भाग घ्यायचा आणि त्याच्यावरती हे बेल्ट आपण असे अटॅच करून घेणार आहोत। त्याच्या अटॅच करून घेतल्यानंतर आपण त्याचा लुक बघूया कसा येतो। तर याचा आधी आपण सेंटर काढून घेणार आहोत। हे बघा, याचा सेंटर काढून घेतला। सेंटर काढून घेतल्यानंतर इकडे 1.5 इंचावरती मार्किंग आणि इकडे 3 इंचावरती मार्किंग करायचे आहे आणि त्याच्यावरती आपले हे जे बेल्ट आहे ते आपण अटॅच करून घेणार आहोत अशा पद्धतीने। मार्किंगच्या त्या साईडला
बेल्ट आपला अटॅच करायचा आहे. आणि इकडे पण मार्किंगच्या या साईडला आपण बेल्ट अटॅच करणार आहोत. लॉकची शिलाई द्यायची आहे व्यवस्थित. हे बघा आपण बेल्ट अटॅच केलेला आहे. हा बेल्ट असा आपला येणार आहे. आता आपल्याला हा जो आपण अस्तासाठी कपडा कट केलेला होता तो याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. ठेवून घेतल्यानंतर हा असा तिकडे पलटी होऊन जाणार आहे. आपण इथून आधी स्टिचिंग करून घेऊया. 5 इंच मार्जिन सोडून आपल्याला त्याच्यावरती स्टिचिंग करून घ्यायची आहे. बघा 5 इंच मार्जिन सोडून आपण स्टिचिंग करून घेतली. आता आपण याला असं सरळ करून घेणार आहोत. सरळ करून घेतल्यानंतर आपण इथे कडेकडेला इथे दाब स्टिच देऊन घेणार आहोत. एकदम कडेकडेला स्टिचिंग करायची आहे व्यवस्थित. हा माझा सिल्कचा कपडा आहे त्याच्यामुळे तो सटकतो. तुमचा जर कॉटनचा वगैरे कपडा असेल तर त्याच्यावरती छान शिलाई येईल. कपड्यावरती पण डिपेंड असतं आपल्या कपड्याला किती फिनिशिंग आलेली आहे. बघा एकदम काठाकाठाला मी स्टिचिंग करत आहे. हे बघा किती छान ही शिलाई आलेली आहे आपली. हे बघा तुम्ही बघू शकता. आता हे जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा. कट करून घेतल्यानंतर इथे सुद्धा आपण स्टिचिंग करून घेणार आहोत. आपलं हे पीस जसं आपण रेडी केलेलं आहे तसं मी आता हे दुसरं पीस आहे ते रेडी करून घेत आहे. हे बघा आपण हे दोन्ही पीस रेडी करून घेतलेले आहेत. आता आपण मेन पीस घेऊया. आपले जे हे मेन पीस आहेत ते दोन्ही वेगवेगळे करून घ्यायचे. आणि हा गोल राऊंड भाग जो आहे तो खाली खालच्या बाजूने ठेवायचा. आणि वरच्या बाजूने आपण हे बघा ही जी पट्टी आहे ती अशी ठेवणार आहोत. त्याआधी आपण याला सेंटरमध्ये मार्किंग करून घेणार आहोत. सेंटरमध्ये मार्किंग करून घेतल्यानंतर हे बघा याचा पण आपण सेंटर काढून घेऊया. आणि हे दोन्ही सेंटर आपल्याला समोरासमोर ठेवायचे. समोरासमोर ठेवल्यानंतर आपल्याला इथे किती चुन्या पडतात ते बघून घ्यायचं. तर हे बघा हे 2 चुन्या या साईडने आणि 2 चुन्या या साईडने. नंतर आपला ही पट्टी जी आहे ती बरोबर याच्यावरती अटॅच होणार आहे. तर आपण याला आधी चुन्नत करून घेऊ. बघा आपण इकडच्या चुन्यात पाडून घेतल्या आहेत. तर आपण या साईडच्या देखील चुन्या काढून घेऊ. आपण त्या दिवशी स्टिच केलेली सेम तशीच आहे, फक्त पद्धत थोडी वेगळी आहे. हे बघा आपल्याला चुन्या पाडून झालेल्या आहेत. या साईडची चुन्नत थोडी कमी झालेली आहे. आपण अजून थोडीशी मोठी घेऊया. जे हा भाग आहे हा भाग आपला सेम आला पाहिजे. बरोबर हे बघ आता आपले दोन्ही भाग सेम झालेले आहेत. छान चुन्नत देखील याला पडलेले आहेत. आता आपण त्या ज्या चुन्नत पाडलेल्या आहे त्याच्यावरती हा कापड असा उलट ठेवणार आहोत. अशी मार्केटमध्ये वगैरे जायला खूप अशी आकर्षक दिसेल ही बॅग. कारण साडीच्या पदरापासून आपण ती रेडी केलेली आहे त्याच्यामुळे खूप आकर्षक दिसणार. हे बघा आपण याचा हा पार्ट जोडून घेतलेला आहे. आता आपण अजून याच्यावरती एक स्टिचिंग करून घेऊया.
अजून एक आपण स्टिचिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती टॅप स्टिच देऊन घ्यायची आहे. टॅप स्टिच दिल्याने काय होतं, खूप छान आपल्या बॅगेला जे आहे ती फिनिशिंग येते. हे बघा किती छान सुंदर दिसत आहे आपली पिशवी बॅग, शॉपिंग बॅग जे काही म्हणाल ते. आता याच्यानंतर आपल्याला सेम हा दुसरा पार्टसुद्धा रेडी करून घ्यायचा आहे. जसं आपण तो रेडी केला तसा सेम हा दुसरा पार्टसुद्धा रेडी करून घेऊया. तर सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटर काढून घेतल्यानंतर याला आपण तसाच चुन्नट पाडणार आहोत. या साईडला सुद्धा आपण सेम चुन्नट पाडून, हे जो या साईडचं अंतर आणि या साईडचं अंतर सेम आलं पाहिजे आणि या साईडचा हा भाग आणि हा साईडचा हा भाग सुद्धा सेम आला पाहिजे. अशा चुन्नट आपल्याला पाडायचे. जर तुम्ही नवीन असाल स्टिचिंग करायला तर तुम्ही हा भाग जो आहे ना तो मोजून पण घेऊ शकता. हे बघा सेम आलेला आहे आपला दोन्ही साईडचं कापड जे आहे ते सेम आहे. आता आपल्याला याच्यावरती हा भाग उलट ठेवून स्टिचिंग करून घ्यायचं. बघा स्टिचिंग झालेलं आहे. आता आपल्याला इथे सुद्धा टॅप स्टिच देऊन घ्यायची. तर हे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही भाग जे आहेत ते एकावर एक ठेवायचे आहेत. सरळ बाजू आतमध्ये ठेवायचे आहेत आणि उलट बाजू बाहेरच्या साईडने ठेवायची आणि हे तिन्ही साईडने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचे आहे. तुमचा कपडा जास्त पातळ असेल तर तुम्ही डबल म्हणजे अस्तर वगैरे घेऊ शकता आणि जास्त कडक बॅग तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यात फॉर्म वगैरे यूज करू शकता. एकदम कडेकडेने आणि हा जो आकार आहे तो सेम गोलाकार आला पाहिजे अशी शिलाई आपल्याला लावायची आहे. हे बघा आपली शिलाई लावून झालेली आहे. आपण आता याच्यावरती अजून एक डबल शिलाई देणार आहोत. तर हे बघा आपण डबल शिलाई सुद्धा लावून घेतलेली आहे. आपण आता हिला सरळ करू. तर कशी वाटली आपली आजची ही शॉपिंग बॅग किंवा पिशवी नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा किती सुंदर दिसत आहे आपली ही शॉपिंग बॅग. हे बघा 2 कलरमध्ये आपण हिला स्टिच केलेली आहे त्यामुळे खूप सुंदर दिसत आहे. तर कशी वाटली आपली ही शॉपिंग बॅग कमेंटमध्ये नक्की सांगा. किती छान दिसते. एका साडीच्या पदरापासून आपण ही पिशवी किंवा ही शॉपिंग बॅग रेडी केलेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.